नमस्कार, मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो। आपण या व्हिडिओच्या सहाय्याने पाहणार आहोत की कुंडलीतील विवाह योग कसा आहे। तर सप्तम भाव आणि त्याचा स्वामी, सप्तम भाव हा विवाह, जोडीदार आणि वैवाहिक जीवनाचे प्रतिनिधित्व करतो। सप्तम भावातील ग्रह हा शुभ ग्रह गुरु, शुक्र, बुध असतील तर विवाह सुखदायक आणि वेळेवर होतो। अशुभ ग्रह शनी, राहू, केतू आणि मंगळ असतील तर विवाहास विलंब होतो किंवा समस्या येऊ शकतात। सप्तम भावाचा स्वामी हा बलवान असेल आणि शुभ ग्रहाची संयोग किंवा दृष्टी असेल तर चांगला विवाह योग असतो। जर सप्तमाचा स्वामी 6, 8, 12 या स्थानामध्ये असेल तर अडथळे निर्माण होत असतात। शुक्र आणि गुरु त्यांची स्थिती ही पुरुषाच्या कुंडलीमधील शुक्र स्त्री सौभाग्य व प्रेम संबंध दर्शवतो। स्त्रियांच्या कुंडलीतील गुरु हा पतीच्या गुणधर्माचे प्रतिनिधित्व करतो। तर हे ग्रह उच्चस्थ, मजबूत आणि शुभ राशीमध्ये ग्रहांशी संलग्न असतील तर विवाह लवकर आणि चांगल्या घरामध्ये होत असतो। जर हे ग्रह अशुभ ग्रहांच्या शनी, राहू, केतू प्रभावाखाली असतील तर अडथळे निर्माण होत असतात। नवमांश कुंडली पण पाहता येते। नवमांश कुंडलीतील विवाहाचे अधिक सखोल विश्लेषण करण्यासाठी वापरले जाते। सप्तम भाव आणि त्याचा स्वामी तेथे शुभ स्थितीत असतील तर चांगला विवाह योग दर्शवतात। त्यानंतर मंगळ दोष हा मांगलिक योग जर आपल्या कुंडलीमध्ये 1, 4, 7, 8 किंवा 12 या स्थानामध्ये जर असेल तर हा मंगळ दोष आपल्या कुंडलीमध्ये असतो। त्यामुळे विवाहात विलंब, त्यानंतर वादविवाद ह्या समस्या उद्भवू शकतात। तर यासाठी मंगळ दोषाची निवारणासाठी मंगळ दोषाची पूजा केली जाते। यावरती मंगळ दोषावरती विशेष पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपण नक्कीच पाहावा। त्यामध्ये उपाय कोणते आहेत आणि कशा प्रकारे आपल्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे तो निवारण कशा प्रकारे करायचा हे सर्व काही आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे। तो व्हिडिओ आपण नक्कीच पाहावा। जर विवाह कारणास महादशा आणि अंतर्दशा जी आहे ती शुभ ग्रहांची असेल किंवा विवाह जे ग्रह सुख समृद्धी देणारे असतात किंवा गुरु, शुक्र हे ग्रह आहेत त्यांची महादशा अंतर्दशा असेल किंवा ते गोचरीने सुद्धा आपल्या त्या सप्तम भावामध्ये किंवा येणाऱ्या द्वितीय, सप्तम किंवा 11व्या स्थानामधून जर जात असतील तर नक्कीच आपल्याला हे शुभफळ मिळून येईल किंवा विवाहाचे योग नक्कीच योग जुळून येतील। हे विशेष योग जे विवाहास समजले जातात ते जसे की गजकश्री योग, त्यानंतर वैवाहिक योग, राजयोग, त्यानंतर गुरु आणि त्यानंतर सोबत असणारा ग्रह हा अत्यंत शुभकारी जर असेल तर नक्कीच आपल्याला शुभफळ देईल। त्यानंतर जर शनी मंगळ ही युती असेल तर विवाहामध्ये अडथळे निर्माण होतात। गुरु, राहू किंवा तरीही आपल्यामध्ये प्रेम भावना निर्माण होत नाही लवकर किंवा विवाहामध्ये अनेक समस्या निर्माण होत असतात। वैवाहिक जीवनामध्ये पण जर हे युती असेल तर आपल्याला संघर्ष किंवा त्यामध्ये काही समस्या उद्भवू शकतात। शुक्र पुरुषांसाठी आणि गुरु स्त्रींसाठी मजबूत किंवा उच्च स्थानी किंवा शुभ घरामध्ये असणे आवश्यक आहे। त्यानंतर नवमांश कुंडलीमधील सप्तम भावाचा स्वामी हा शुभ असावा, शुभ ग्रहांसोबत शुभ युतीसोबत जर असेल तर अत्यंत शुभकारी फळ आपल्याला नक्कीच देईल। मांगलिक दोष नसावा किंवा कालसर्प दोष किंवा अनेक दोष असतील तर ते दोष निवारण करावे आणि नंतरच आपल्या योग जुळून येण्याचे योग। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे। धन्यवाद।